मुख्यमंत्र्यांच्या निवडीच्या वेळेला भरत गोगावले यांनी देखील एक व्हीप बजावला होता की ठाकरे गटाच्या आमदारांनी इकडे मतदान करावं, आणि ठाकरे गटांच्या व्हीपने देखील एक व्हीप बजावला होता की शिंदे गटाच्या आमदारांनी इकडे मतदान करावं. खरोखर ही चमत्कारिक परिस्थिती आहे. आणि दोन्ही व्हीप असताना याचे दोन्ही गटाचे या संदर्भात आमदार अपात्र होत नाहीत, ही माझ्या मते थोडी गंभीर बाब आहे. अन्यथा तसं झालं नाही तर महाराष्ट्राच्या अध्यक्षांचा निर्णय यापुढच्या भविष्य काळात एक मापदंड म्हणून वापरला जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून 10व्या परिशिष्टाच्या दृष्टिकोनातून देखील याकरता सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू नये. नाही, असं आहे की सुप्रीम कोर्टाचे निर्देश हे नार्वेकरांना बंधनकारक होते का, किंवा निकाल त्यांना बदलण्याची मुभा होती का, असं म्हणणं गैर आहे. याला कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने ज्या घटनात्मक संस्था आहेत ती विधिमंडळ आहे, आणि घटनात्मक संस्थाला जर विशिष्ट अधिकार बहाल करण्यात आले असतील तर त्या घटनात्मक संस्थांच्या त्या विशिष्ट अधिकाराचा सन्मान राखत सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत अध्यक्षांना निर्णय घ्यायला सुपूर्द केलं. आपल्याला आठवत असेल आपल्या श्रोत्यांना की काही महिन्यापूर्वी ज्या वेळेला अध्यक्षांकडून या संदर्भात मुदतीची मागणी करण्यात आली होती, त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही तुमच्या अधिकाराचा सन्मान ठेवला आहे, विधिमंडळाच्या अधिकाराच्या म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांचा सन्मान ठेवला आहे, तुम्ही आमच्या आदेशाचा सन्मान ठेवला आहे, याचाच अर्थ विदाऊट डिले तुम्ही हा निकाल दिला पाहिजे असं त्यांनी सुचवलं होतं. याचाच अर्थ या घटनात्मक संस्थांचा एकमेकांनी सर्वोच्च न्यायालयाने मान ठेवला होता. त्यामुळे तोच निकाल अध्यक्षांनी दिला पाहिजे अशातलंही बंधनकारक अध्यक्षांवरती नाहीये, कारण अध्यक्षांना या बाबतीत चौकशी करायला सांगितली होती. आता ही चौकशी करताना अध्यक्षांनी घटनात्मक तरतुदीचं पालन केलं का, हा महत्वाचा मुद्दा आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही शिंदेचीच अशी मान्यता दिली आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा एक मोठा झटका मानला गेला, आणि त्यांच्यासाठी दिलासा देणारी एकमेव बाब म्हणजे ठाकरे गटाचे 15 आमदारही राहुल नार्वेकर यांनी पात्र ठरवले. राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देताना शिवसेनेची 1999ची घटना ग्राह्य धरली. महत्त्वाचं म्हणजे राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती देखील वैध ठरवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निकाल देताना भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती अवैध ठरवली होती. हा निर्णय अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बदलला. एकूणच या विषयात अनेक पेचात टाकणारे मुद्दे होते. महाराष्ट्र विधिमंडळातील या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं, कारण भविष्यात अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्या राज्यात उद्भवल्यास हा निकाल मार्गदर्शक ठरणार आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या या निकालावर ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपलं मत मांडलंय. त्यांनी ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडता येईल अशी आशा दाखवली आहे. आमदारांच्या अपात्रतेबद्दल जो नियम आहे त्याच्याशी सांगड घालण्याचा अध्यक्षांनी प्रयत्न केलाय. महत्त्वाची बाब म्हणजे अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांचा व्हीप ग्राह्य धरला होता आणि भरत गोगावले यांचा ग्राह्य धरला नव्हता. मात्र अध्यक्षांनी निकालपत्रात सकृतदर्शनी दोन्ही व्हीप ग्राह्य धरल्याचं दिसतंय. दोन्ही व्हीप ग्राह्य धरल्याचा आधार काय हे संपूर्ण निकालपत्राचं वाचन केल्यानंतरच समजेल असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय. निश्चित ठाकरे गटाला या बाबतीत चांगला युक्तिवाद करता येऊ शकतो. व्हीपचा मुद्दा ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं निकालात प्रतोत्पदाबद्दल महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं. अध्यक्षांनी त्या निर्णयाला हरताळ फासलंय का ते तपासावं लागेल असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय. पक्षप्रमुख ही संकल्पनाच घटनेत नाही हे अध्यक्षांनी विधान केलंय. त्यासाठी त्यांनी कुठल्या गोष्टीचा आधार घेतलाय, आधार नसल्यास ते ठाकरे गटाला सिद्ध करावं लागेल असं देखील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं.